अकोल्यातील प्रहार जनशक्ती पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष तुषार पुणकर यांच्यावर गोळ्या झाडून त्यांची हत्या करण्यात आली। त्यांच्यावर अकोटमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आला। अकोल्यातील प्रहार जनशक्ती पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष तुषार पुणकर यांच्यावर गोळ्या झाडून त्यांची हत्या करण्यात आली। त्यांच्यावर अकोटमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले। अकोल्याचे प्रहार जनशक्ती पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष तुषार पुणकर यांच्यावर अकोट शहरातील पोलीस वसाहतीजवळ अज्ञात मारेकऱ्यांनी गोळ्या झाडून प्राणघातक हल्ला केला। त्यांना तातडीने अकोल्यातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला। त्यांच्यावर अकोटमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले। यावेळी कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती। रस्त्याच्या दुतर्फा कार्यकर्ते व ग्रामस्थ एकत्रित झाले होते। तुषार पुणकर यांचा मृतदेह आणण्यात आला व त्यानंतर जी अंत्ययात्रा निघाली त्यामध्ये त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी अक्षरशः जनसागर उसळला। तुषार पुणकर अमर रहे अशा घोषणा अंत्ययात्रेदरम्यान देण्यात आल्या। तुषार पुणकरवर गोळ्या झाडून मारेकरी बंदूक जागेवरच फेकून मोटरसायकलवरून पसार झाले होते। पोलीस या मारेकऱ्यांच्या शोधात आहेत। अजूनपर्यंत कोणालाही अटक करण्यात आलेली नाही अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे। सारंग कळाये, विदर्भ न्यूज, अकोट।